वेल फ्रेंड्स, या सेशन मध्ये आपण रायटिंग स्किल मधलं पुढचं सेगमेंट जे की एक्झाम ओरिएंटेड, बऱ्याच वेळेला ऑफिशियल पर्सोनेल्स असतील, त्याच्यानंतर कुठले वर्किंग प्रोफेशनल्स असतील, त्यानंतर न्यूज पेपरचे रिपोर्ट्स असतील, आपण स्टुडंट काही सहलींना व्हिजिटला जातो आणि त्याचे रिपोर्ट्स आपल्याला बनावे लागतात. तो रिपोर्ट्स बनवण्याच्या पाठीमागं आपण त्या एरियातल्या टेरिटरीतल्या नॉमिनेक्लेचर्स, तिथल्या प्लेसेस यांना कशा पद्धतीने एक्सप्लोर केलं, रिमेंबर केलं आणि ते आपण कसं लिहितो हे सगळं चेकआउट करण्यासाठी रिपोर्ट लिहिले जातात. आता रिपोर्ट न्यूजपेपरचा पण असतो. या ठिकाणी न्यूजपेपर रिपोर्टच्या फॉर्मॅटिंग मध्ये हे बघणार आहोत, परंतु जनरली टेंटेटिव्ह रिपोर्ट रायटिंग शुड बी द सेम फॉर ऑल द सिनारिओज. आता या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. न्यूजपेपर रिपोर्ट किंवा एनी रिपोर्ट कशा पद्धतीचं असावं, तर त्याच्यात टायटल सेक्शन असतं, त्याच्यानंतर समरी असते, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इंट्रोडक्शन असतं, त्याच्यानंतर त्या लेटरची बॉडी असते, त्याच्यानंतर कन्क्लुजन असतं आणि नंतर असतं रिकमेंडेशन्स आणि अपेंडिक्स. आता ही रिकमेंडेशन्स म्हणजे काय, तर आपण त्या स्पेसिफिक जो रिपोर्ट लिहिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये काही आपण स्पेसिफिकली लोकेशन्स किंवा कुठल्याही लेखकाचं काही मत घेतलेलं असतं, काही कुठलीही गोष्ट घेतलेली असते त्याच्याबद्दल रिकमेंड करत असतो, म्हणजे आपण त्याची शिफारस करत असतो. आणि अपेंडिक्स म्हणजे जेव्हा तुमचा रिपोर्ट कंप्लीट झालेला असतो आणि तुम्हाला त्यात काही ऍड करायचं असतं तर त्या दृष्टिकोनातून ते अपेंडिक्स असतात. ओके, सो टायटल सेक्शन. आता टायटल सेक्शन मध्ये काय असणं अपेक्षित आहे, हॅव अ लुक ॲट दिस. Title includes the name of authors and the date or report preparation. आता या ठिकाणी न्यूजपेपर रिपोर्ट रायटिंगचा एक शेवटी फॉर्मॅट बघूयात, परंतु कुठलाही रिपोर्ट लिहित असताना त्या टायटल सेक्शन्स मध्ये जो रिपोर्ट लिहितो त्याचं नाव असतं आणि रिपोर्ट प्रिपरेशनची काय असते, डेट पण असते त्या ठिकाणी मेन्शन केलेली. दुसरा आहे समरी. आता समरी, आपण समरी रायटिंग हा एक आपला सेपरेट 5 मार्काचा कॉन्टेंट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण तुम्ही लक्षात घेऊन घ्या की समरी म्हणजे काय. तर समरी असा पार्ट असतो की हे जो कोणी रिपोर्ट वाचतो किंवा समरी वाचल्यानंतर त्यामध्ये कुठल्या एक्झॅक्ट पॉइंट केलेल्या गोष्टी आहेत, कारण तो नवीन वाचक असतो, त्याला त्याच्याबद्दल कुठलीही अवेअरनेस नसते आणि कमीत कमी वर्ड मध्ये त्याला ती गोष्ट प्रॉपर एक्सप्लेन करण्याचं काम समरी रायटिंग मध्ये असतं किंवा समरी मध्ये मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन ऑब्विसली, कारण इंट्रोडक्शन लिहायचं म्हणजे फर्स्ट पेज ऑफ द रिपोर्ट नीड टू हॅव इंट्रोडक्शन. यू विल एक्सप्लेन द प्रॉब्लेम अँड show the reader why the report is being made. आता कधी कधी प्रॉब्लेम वरती रिपोर्ट असतो, कधी कधी एक्सप्लोरेशन्स वरती रिपोर्ट असतो, रिसर्च रिपोर्ट असतो. रिपोर्ट लिहिण्याचे असंख्य प्रकार आहेत, तर तो रिपोर्ट का लिहिला गेलेला आहे हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं इंट्रोडक्शन्स मध्ये, आणि याच्या अगोदर कुणी त्याच्यावरती काम केलेलं असेल ते पण त्यात मेन्शन केलेलं असतं. सो ही खूप मोठी प्रोसिजर आहे, याला लिटरेचरचा रिव्ह्यू असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. बट फर्स्ट ऑफ ऑल ॲज अ स्टुडंट, ॲज अ अकॅडमिक स्टुडंट्स, फॉर अ स्कूल गोईंग स्टुडंट्स आय एम सेइंग यू स्पेशली, या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट रायटिंग मध्ये इंट्रोडक्शन पार्ट आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या तुमच्या रिपोर्टची बॉडी. आता व्हॉट शुड बी इन द बॉडी, दिस इज द मेन सेक्शन ऑफ द रिपोर्ट. आता हा मेन सेक्शन आहे, त्याच्यामुळे सेव्हरल सेक्शन्स विथ ईच हॅव्हिंग अ सुटेबल इन्फॉर्मेशन. आता या जो रिपोर्ट आहे त्याच्या बॉडीमध्ये तुमचे सेक्शन सेव्हरल म्हणजे कितीही असू शकतात, 5, 6, 3, 4, 2 ह्या सेक्शन्स नुसार तुम्हाला त्याला बायफर्केट करायचे आणि प्रॉपरली ते तुम्हाला जॉल्ट आउट करायचे. आता बघा कन्क्लुजन. कन्क्लुजन्स मध्ये काय सांगतंय की तुमचा जो रिपोर्ट बनवलेला आहे तुम्ही, ती एव्हरीथिंग कम्स टुगेदर, कीप द सेक्शन फ्री ऑफ जार्गन्स. जार्गन्स म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं ज्याच्यामुळे तो समजून घ्यायला किंवा मिनिंग त्याचा मिनिंग इंटरप्रिट करायला कुठलीही अडचण येऊ नये. सिंपल, सोप्या, इझी लँग्वेज मध्ये रिपोर्ट असावा. आणि समरी अँड कन्क्लुजन्स, जर कोणी वाचतो त्याला तो सहज समजावा, त्याच्या पाठीमागचा उद्देश कळावा, हे असतं. दॅट इज कॉल्ड एज कन्क्लुजन. आता रिकमेंडेशन्स. रिकमेंडेशन्स म्हणजे आपण शिफारसी, त्या पर्टिक्युलर रिपोर्ट बनवत असताना आपण कोणाच्या शिफारसी घेतल्या, आपण कुठल्या कुठले रेफरन्सेस घेतले याचं सुद्धा त्या ठिकाणी उहापोह किंवा मेन्शन करणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर तुमचा रिपोर्ट तयार होतो. आणि अपेंडिसायसिस, मग हे सगळं जे रिपोर्ट आहे तुमचं ते त्या रिपोर्टची इन्फॉर्मेशन्स द एक्सपर्ट्स इन द फील्ड विल रीड. एखादा एक्सपर्टला त्यातली स्पेसिफिक इन्फॉर्मेशन डिग करायची, डीप मध्ये जाऊन बघायची, त्याचे स्टॅटिस्टिक्स पाहिजेत, तो त्याच्यानंतर कोणी कोणी एक्सप्लोर केलेले त्या स्पेसिफिक टॉपिक वरती, तर त्यासाठी त्याचे आपल्याला अपेंडिक्स द्यावे लागतात.
सो या पद्धतीनं तुमचं रिपोर्ट रायटिंग असतं. आता रिपोर्ट रायटिंग किंवा कुठलंही रायटिंग स्किल घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय, कुठल्या स्पेसिफिक, आता सगळ्यात प्रत्येक गोष्टीला तुमचं टायटल किंवा सब्जेक्ट असतो. त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय लिहिणार आहात ह्या गोष्टींचं पहिल्यांदा एक आउटलाईन, टेंटेटिव्ह रफ आउटलाईन तयार करायची, एक पेपर घ्यायचा, त्याच्यावरती त्या आउटलाईन करायच्या आणि देन यू हॅव टू जॉल्ट ऑल द इन्फॉर्मेशन. जे काही तुम्ही लिहिणार आहात ती सगळी इन्फॉर्मेशन एका ग्रामॅटिकली पुन्हा करेक्ट वे मध्ये रिप्रेझेंट करायची आणि मग हे तुम्हाला खूप सोपं जातं आणि हे टाइम कन्झ्युमिंग पण होत नाहीये. सो दॅट्स ऑल अबाउट न्यूजपेपर रिपोर्ट रायटिंग. याच्यानंतर पुढे बघू शकता तुमच्याकडे ही तुम्हाला एक टेंटेटिव्ह अँड आउटलाईन फॉर यू. नाउ लुक ॲट दिस हेडलाईन. आता न्यूजपेपर रिपोर्टची किंवा कुठल्याही सब्जेक्टची हेडलाईन पूर्ण कॅपिटल लेटर्स किंवा ऍटलीस्ट फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड शुड बी कॅपिटल. त्याच्यानंतर बाय लाईन, प्लेस अँड डेट, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. अशा पद्धतीचं तुमचं एक टेंटेटिव्ह लेआउट असतं रिपोर्ट रायटिंगचं. या ठिकाणी तुम्ही न्यूजपेपर रिपोर्ट रायटिंग फॉर स्कूल स्टुडंट ह्यासाठी 5 मार्काच्या क्वेश्चनसाठी हे बघत आहात. दॅट्स इट. थँक्यू. थँक्स.